ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ई अनुभव मंडप नित्य वचन वाचन, त्यासोबतच प्रत्येक रविवारचा अनुभव मंडप या कार्यक्रमामध्ये मी आनंद शंकरराव देशेट्टे आपल्या सर्वांना शरणू शरणार्थी करतो. बसवಣ್ಣने ताई बसवಣ್ಣने तंदे बसवಣ್ಣने परमबंधू एनगे वसुधीश कपिल सिद्ध मल्लिकार्जुना निम्म हेसरेट्ट गुरु बसवಣ್ಣनय्या. या एका छोट्याशा वचनासोबतच मी आजचा अनुभव मंडपाचा कार्यक्रम सुरुवात करत आहे. आजचा एक अतिशय चांगला दिवस. आज या पृथ्वी तलावरच्या दुसऱ्या महात्म्याचा जन्म झालेला होता, म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या अनुभव मंडपाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. आज आपल्यासमोर काश्मीरच्या काही शरणांचा इतिहास मी आपल्यासमोर मांडणार आहे. यापूर्वी मी काश्मीरमधून कल्याणकडे प्रस्थान केलेले राजांचे, म्हणजे ज्याला आपण मोळिगे मारय्या असं त्यांचं नाव होतं, त्यांचा मी आपल्यासमोर या अगोदरच्या सेशनमध्ये, या अगोदरच्या अनुभव मंडपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यांची मी माहिती दिलेली होती. काश्मीरचा राजा, ज्याला आपण महादेव भोपाळ हे त्यांचं प्रत्यक्षात नाव, नंतर त्यांचं कल्याणमध्ये येऊन जे मोळी विक्याचं काम केले, ते मोळी विकल्यामुळे त्यांचं नाव मोळिगे मारय्या असं नाव पडलं. आणि त्यांची धर्मपत्नी महादेवी म्हणजे राणी गंगादेवी यांच्याबद्दलचं मागच्या महिन्यामध्ये आपण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं जीवनचरित्र पाहिलं आणि त्यांचे वचनही आपण पाहिलेले आहेत. आज आपण काश्मीरहून कल्याणला आलेले एक अद्भुत सुंदर असं चरित्र असलेलं, अंगावर शहारे येतील अशा प्रकारचे आणि प्रत्येक मुलींना, प्रत्येक स्त्रियांना प्रेरणादायी मिळेल अशी कथा मी आपल्यासमोर मांडणार आहे. ते सुद्धा मांडव्यपूर या काश्मीरच्या राजधानीतले एक शरणी आहे. ती शरणी, तिचं नाव आहे निजदेवी. या शरणीबद्दल आज आपण या अनुभव मंडपाच्या चर्चासत्रामध्ये आपण त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं कार्यकाल, त्यांनी लिहिलेली वचने आणि त्यांचे महत्त्वाचे काय आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कुठल्या तरी एखाद्या प्रदेशाचा, एखाद्या गावाचा आणि कल्याण राज्याचा हा अनुबंध, हा संबंध कसा जोडला गेला हे फार मोठा इतिहास आहे. काश्मीरहून मोळिगे मारय्या आले. भरपूर मोठं राज्य होतं, संपत्ती होती, ऐशो आरामची जीवन सोडून सुद्धा इथे कल्याणला येऊन मोळी विकायचं काम केले. ते असतील, त्यांच्या धर्मपत्नी महादेवी असतील, त्यांच्यासोबतच आज आपण पाहणार आहोत निजदेवी या शरणींचं जीवनचरित्र. पाहिलं गेलं तर अनुभव मंडपामध्ये सर्वसाधारण शक्यतो सर्वांना प्रवेश होताच, परंतु प्रवेश देत असताना त्यांच्यासोबत काही प्रश्नोत्तर केली जात होते, त्यांच्यासोबत काही चर्चा केली जात होते. मग ही चर्चा करत असताना आपण कोणत्या प्रकारची चर्चा त्यांच्याशी केली जात होती, त्यांचं बुद्धिमत्तेचं, त्यांचं बोलण्याचं, त्यांचे चातुर्य, आणि ते या अनुभव मंडपामध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या वचनावरती सुद्धा इथं चर्चा करूनच त्यांच्या वचनांचा सामील या सर्व सत्रामध्ये घेतला जात होता. आज आपण पाहणार आहोत निजदेवी. या निजदेवी म्हणजेच काश्मीर मांडव्यपूर राजाची राजकुमारी, म्हणजे आपण आज घडीला इतिहासामध्ये त्याला आपण बोंता देवी म्हणतो. ह्या निजदेवीचं नामांतरण बोंता देवी का झाला
याचाही उल्लेख आपण या सदरामध्ये पाहणार आहोत. प्रत्यक्षात निजदेवी हे काश्मीरहून आल्या खरे. काश्मीर जम्बूद्वीपाचा उत्तरेकडील भाग. जम्बूद्वीप म्हणजे भारत. भारताचा उत्तरेकडील भाग म्हणजे काश्मीर. काश्मीर मधील मांडव्यपूर राजाची राजकन्या म्हणजेच हे निजदेवी आहे. समस्त स्त्रियांना एक प्रेरणा मिळेल अशी त्याची कथा पाहूयात. तर ऐशो आराम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राजाच्या दरबारात राहणारी ही राजकन्या का आली असेल कल्याण राज्याला? असं कोणतं आकर्षण, आकृष्ट किंवा विविधता तिला कल्याणकडे येण्यामध्ये किंवा कल्याणकडे प्रस्थान करण्यामध्ये तिला भाग पाडले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महात्मा बसवण्णांचं आणि त्यांच्या अनुयायीचं हा जो काही प्रसार आहे, लिंगायत चळवळीचा प्रसार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा. पाहूया. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित होते आणि कर्नाटकमध्ये पाशुपत पंडित होते. काश्मीरी पंडित जे की शैव परंपरेचे आणि कर्नाटकमधले पाशुपत पंडित म्हणजे हे शैव परंपरेचे, ह्या दोघांची विचारसरणी एक होती. तरी सुद्धा कल्याणकडे अनेक काश्मीर पंडित आकर्षिले गेले. काश्मीर सोडून कल्याणकडे प्रस्थान केले. फार मोठा इतिहास यामध्ये दडलेला आहे. इथे कोणाला पळवून लावले नाहीत किंवा जाती धर्माचे भांडण करून तुम्ही इथून निघून जा असे कोणी म्हणले नाहीत. तरी सुद्धा कल्याण नगरीकडे पूर्ण संबंध जगामधले लोक प्रस्थान करत होते. कारण का? कल्याण नगरीत अनुभव मंडपामध्ये ते प्रवेश करत होते. एक अतिशय उत्कृष्ट असं कार्य महात्मा बसवण्णांच्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या अनुयायीद्वारे झालेलं. बघा काय आहे, थोडक्यात सांगतो मी. कल्याण हे अति दूरचा प्रदेश आहे. तिथून आणि आपण जर विचार केला, काश्मीर जवळपास 1,500 किलोमीटरचा प्रवास. ही निजदेवी म्हणजे काश्मीरच्या मांडव्यपूरच्या राजाची राजकुमारी हे काश्मीरहून कल्याणला चालत येते. चालत येत असताना काश्मीरमधील काही साधू संत तिच्यासोबत असतात, अनेक अनुयायी सुद्धा सोबत असतात. म्हणजे इथे महात्मा बसवण्णांच्या विचारांचा विजय झालेला आहे. आज घडीला सर्वांच्या हातात मोबाईल आहेत, इंटरनेट सेवा आहे, पत्रव्यवहार आहेत, परंतु 12व्या शतकात अशा प्रकारच्या कोणत्याच सुविधा नव्हत्या. तरी सुद्धा महात्मा बसवण्णांचे सर्व विचार अतिशय उत्कृष्टपणे जगभरात पसरलेले होते. त्यांचे वचन साहित्य, त्या वचन साहित्याचा अर्थ प्रत्येकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आवडत होते. जातपात, वर्णभेद, लिंगभेद, कुठल्याच प्रकारचा भेदभाव त्यामध्ये न ठेवता फक्त मानव जात, फक्त मानव हा एकमेव दृष्टिकोन, समानतेचा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांची सर्व कार्य वचन लिहिलेली होती. तर या वचन साहित्यामध्ये आविष्कार घालणारी हीच निजदेवी बोंता देवी काश्मीरहून कल्याणला प्रस्थान करत होती. काय असेल तर आपण गेल्या सत्रामध्ये पाहिलेलं होतं. काश्मीरचा राजा मोळगे मारय्या, त्यांच्या धर्मपत्नी महादेवी आणि आज आपण पाहणार आहोत ते बोंता देवी म्हणजेच निजदेवी. ह्या सगळ्या एका चांगल्या घराण्यातल्या राजदरबारातल्या सर्व व्यक्तिमत्व आहेत. थोडक्यात जर पाहिलं गेलं तर मांडव्यपूरची राजाची राजकन्या आणि ज्याला आपण मोळगे मारय्या असं म्हणतो, तर ते मोळगे मारय्या ज्यांचं नाव मूळचा महादेव भोपाळ असं आहे, हे दोघेही एकाच परिवारातले आहेत. असा काही दृष्टिकोनातला काही उल्लेख असलेला
माहिती मिळते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या दोघांमध्ये ते त्यांची बहीण होती किंवा महादेव भूपाळांच्या धर्मपत्नी महादेवी यांच्या त्या बहिणी होती किंवा त्यांच्या एकत्रित परिवारामधले ते कोणीतरी निकटवर्तीय एक त्यांच्यामध्ये संबंध असणार, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये कोणता असं संबंध आहे हे उल्लेखलेलं स्पष्टपणे आतापर्यंत माहिती आम्हाला मिळालेली नाही. परंतु त्यांचा जर पूर्वाश्रम पाहिला तर राजघराण्यातला पूर्वाश्रम आहे आणि त्यांची वैचारिकता, त्यांच्या वचनातील प्रतिभावंतता किंवा त्यांच्या विचारातली आणि प्रज्ञावंतता जर पाहिलं तर त्यांचे उत्कृष्ट असे वचनं आपल्याला विचार करायला भाग पडतात. कारण काय, एखाद्या राजवाड्यामधले लोक सुद्धा सर्वसामान्य लोकांपर्यंत एवढं चांगल्या पद्धतीने जर विचार करत असतील तर हा शरणांचा विजय आहे, हा बसवेश्वरांच्या वचनाचा विजय आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते कार्य करत असतात. तर ही निजदेवी आपण फक्त शरण संस्कृतीमध्ये अक्क महादेवी यांचाच विचार करत असतो. आपल्याला जास्तीत जास्त पुढे जाऊन कित्तूर चन्नम्मा यांचं ओळख आहे, परंतु गेल्या सत्रामध्ये मी महादेव भोपाळ यांच्या धर्मपत्नी महादेवी यांचं सुद्धा तुम्हाला मी जीवनकार्य सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबतच आज आपण निजदेवी म्हणजे बोंता देवी यांचं जीवनकार्य आणि त्यांचे सर्व काही माहिती आपल्याला सांगणार. शरण संस्कृतीमध्ये अनेक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत ज्यांचं आपल्याला अजूनही माहिती नाही, परंतु सर्व लिंगायत धर्मियांना तथा बसवभक्तांना मी अशी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रत्येक शरणांचं माहिती घ्यावं, आपल्या घरातल्यांनाही सांगावं, आपल्या सोबत सर्वांनाही सांगावं, जेणेकरून त्यांचं कार्य, त्यांच्या कार्याचा उजाळा आणि प्रेरणा सगळ्यांना मिळत जाईल. पाहूयात अक्क महादेवीप्रमाणे निजदेवींचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे. आता इथे कल्याण आणि काश्मीर या दोन्ही मधला जो अनुबंध आहे तो अनुबंध काय आहे, कसा आहे जर पाहायला गेला तर थोडक्यात सांगतोय. ज्या वेळेस महात्मा बसवण्णांचं लिंगायत धर्म चळवळ चालू होतं किंवा त्यांचं जे काही माहिती पूर्णपणे जगभर पसरली जात होती, त्यांच्या कार्याचा आढावा, त्यांचं गुणगान सगळीकडे पसरलेलं जात होतं, त्यावेळेस काश्मीरमधले अनेक शैव पंडित कल्याणकडे प्रस्थान केलेले होते. याचा उल्लेख अनेक पुस्तकात आहे. मग यामध्ये एक शैव पंडित कर्नाटकमध्ये आणि कल्याणमध्ये सुद्धा आश्रय घेतलेले आहेत याचाही पुरावा आहे. मग एक सगळ्यात चांगलं कार्य बघा की कल्याण चालुक्य जे 6व्या विक्रमादित्याच्या कार्यकाळामध्ये कन्नड वंशीय नानदेव या राजाने सीनामपूर, जे की सध्या बिहार राज्यामध्ये सीमारोम इथे आहे, त्या राज्याचे अधिपती होते. एवढेच नव्हे तर 14व्या शतकापर्यंत नान्यदेव व गंगीदेव हे कन्नड वंशीय राजे भारताच्या उत्तर प्रदेशीय वरती स्वतःचं आधिपत्य गाजवत होते. याचाही उल्लेख अनेक पुस्तकात मिळतो. कारण का, आपण पुस्तकं वाचत नाहीत, आपण वचनं वाचत नाहीत, फक्त बसवेश्वर म्हणला की फोटोंची पूजा करतो. ज्यांना बसवेश्वर कळाले त्यांनी वचनं वाचली, त्यांनी पुस्तकांचा आग्रह धरले, आणि जे फक्त नावापुरते राहिले त्यांनी फक्त फोटो सेशन करत बसले. ह्याचं दुःख आम्हालाही वाटतं. तर या काश्मीरमधल्या काश्मीरी पंडित आणि कर्नाटकमधल्या पाशुपत पंडित या दोघांमधले जे वैचारिक पातळी होती ते दोन्ही एकच होत्या. कारण काय, विक्रमादित्याच्या काळात कल्याण नगरीमध्ये काश्मीरी पंडित आश्रयास होते. त्या आश्रयस्थानामध्ये असताना काश्मीरला पंडित भिल्लळ
या भिल्लळ पंडिताने त्यांनी एक काव्य लिहिलेले आहे. ते काव्याचं नाव आहे विक्रमाचरित्र, विक्रमांक चरित्र. हे काश्मीरच्या पंडितांनी कल्याणमध्ये येऊन आश्रय घेतल्यानंतर ते लिहिलेलं एक काव्य अजूनही आपल्याला मिळतं. तर हे काश्मीरमधले काश्मीरी पंडित सुद्धा कल्याणला आले. जवळपास 6,000 पेक्षा जास्त शैवपंथीय साधू असतील, राजे महाराजे असतील. आता आपण जे देवीचं राजकन्याचं नाव घेतोय, हे निजदेवी म्हणजे बोंता देवी असतील, हे अनेक शैव परंपरेचे सर्व लोक कल्याणकडे प्रस्थान केले. पहा किती मोठा विचार परिवर्तन आहे. लिंगायत चळवळीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा गाढा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या विचारामध्ये तल्लीन होण्यासाठी 6,000 पेक्षा जास्त शैवपंथीय काश्मीरी पंडितासहित राजे, अनेक 12 बलुतेदार, 18 आलुतेदार सर्वजण इकडे येत होते. मग त्यामध्ये इथे येऊन कल्याणमध्ये अनुभव मंडपामध्ये ते सामील झाले. फक्त सामीलच नाही झाले तर शरण जीवन जगत राहिले आणि शैव अनुयायाच्या कल्याणच्या भूमीत येऊन ते या सर्व लिंगायत धर्मीयांच्या आचरणामध्ये ते राहिले. पहा पुढे निजदेवीचा सेवाभाव. म्हणजे निजदेवी हे राजकन्या होती, काश्मीरहून त्या आल्या, कल्याणपर्यंत आले, चालत आले, जवळपास 1,500 किलोमीटरचा प्रवास त्यावेळेस झाला. हे सगळं ठीक आहे, परंतु त्याचं प्रत्यक्षातलं कार्य काय आहे? निजदेवी यांचा सेवाभाव. प्रत्येक जण म्हणतात मी समाजसुधारक आहे, समाजकार्य करतो, परंतु आज घडीला समाजसेवा करणाऱ्यांचा दुसरा दृष्टिकोन हा पैसे कमविणे असतो. 12व्या शतकामध्ये कायक आणि दासोह याला फार मोठं महत्त्व होतं. आणि जो कायक करतो त्यालाच कैलास प्राप्त होतो. दासोह वृत्ती ठेवतो, ही वृत्ती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे असं प्रत्येकाची धारणा, त्या शरणांची धारणा त्यावेळेस होती. पहा निजदेवीचा सेवाभाव कसा आहे. निजदेवी बालपणापासून अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची होती. ती निसर्गप्रेमी होती. झाडे, झुडपे, फुले, फळे, वृक्षवेली, नदी, डोंगर, दऱ्या या सगळ्यांचा तिला फार आवड होता. सूक्ष्म पद्धतीने ती सगळ्यांचा अभ्यास सुद्धा करत होती. यासोबतच तिला धार्मिक चर्चेमध्ये सुद्धा आवड होती. परंतु निष्फळ आणि शुष्क जे काही वादविवाद असतात त्याच्यामध्ये ती बिलकुल भाग घेत नव्हती. ज्याच्यामध्ये अर्थच नाही, विनाकारण त्यामध्ये चर्चा करायचं, अशा प्रकारचे तिला आवड नव्हता. मग ज्ञान संपादनेसोबतच ती समाजसेवा करत होती. समाजसेवा कोणतं? भुकेलेल्याला अन्न द्यायचं, कुष्ठरोग्यांची सेवा करायची, हे अतिशय महत्त्वाचं कार्य ती करत होती. आता एखादी राजकन्या भुकेलेला अन्न द्यायचं, कुष्ठरोग्यांची सेवा करायचं, हे सहजासहजी शक्य होत नाही. म्हणू शकतो की एखादा वरिष्ठ वरच्या बाजूला बसलेला राजा काय करत असतो, एखादा आपल्या सेवकाला वर सांगतो की अन्नदान कर, कोणाला काही कमी असेल तर. परंतु ग्राउंड लेवलला येऊन काम करणं, ग्राउंड लेवलला येऊन काम करणं, एखादी राजकन्या गरिबांच्या घरापर्यंत जाणं, कुष्ठरोग्यांची सेवा करणं स्वतःहून, हे किती मोठं, हे अशा प्रकारचं काम ही राजकन्या करत होती. म्हणजे समाजसेवा आणि मानवसेवा हाच खरा धर्म आहे असं तिचं म्हणणं होतं. तर ती काय म्हणत होती? दया ह्याच धर्म, दया हेच धर्म आहे. लिंगायताचा मुख्य दया हेच धर्म, आणि ती दास बनून समाजाची सेवा करणे हेच दासोह आहे अशी त्याची वृत्ती होती. दया हेच धर्म आहे, दास बनून सेवा करणे म्हणजेच तेच दासोह आहे. दासोह म्हणजे काय? आपल्याकडे असलेलं देणे, तुमच्याकडे असलेले
याच्यामध्ये हे सर्व काही महात्मा बसवाने सांगितले, दया हा धर्म आहे. म्हणून तिनं दासोह पद्धती तिनं मेन प्रत्यक्षात अवलंबली. हे सगळे करत असताना ज्ञान सगळ्यांकडे आहे. त्या ज्ञानाचं आपल्या क्रिया आणि आचरण याच्यामध्ये समतोल ठेवायला पाहिजे. तरच ह्या निजदेवीला किंवा प्रत्येकाला मनशांती मिळू शकते. कारण काय, अनेक लोकांमध्ये अशी संभ्रमता असते की आपण कुठेतरी दान केलं की आपण पापमुक्त होऊ. परंतु मनशांती हे सर्वात मुख्य काम आहे. मनशांती कधी मिळते, ज्या वेळेस तुम्हाला एखादं कार्य करत असताना दासोह असेल, सेवाभावी काम असेल किंवा अन्य कुठले, तुमच्या मनातलं काम चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला मनशांती मिळते. तर निजदेवी हे अनुभवी सत्य ज्ञान आणि तिच्या स्वतःच्या क्रियात्मक कार्यामध्येच तिनं आपलं सेवा करत होती. निजदेवी एक प्रकारची धन्वंतरी होती. मी आत्ताच म्हणलेलं होतं, निजदेवी हे निसर्गप्रेमी होती. फुलांपासून झाडाझुडपांचं, वृक्षवेलींचं, नदी नाल्यांपासून डोंगरापर्यंत ती सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करत होती. या अभ्यासामध्ये निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व काही वनस्पतीचा सुद्धा ती अभ्यास केलेला होता. या वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करून ती वैद्यकशास्त्रामध्ये तिचं रूपांतर केलेली होती. म्हणजेच या वनस्पतीचं, पालापाचोळ्याचं किंवा कुठल्या झाडाचं मूळ, कुठल्या झाडाचा पाला कशासाठी उपयोगी ठरू शकतो, कशासाठी औषधी स्वरूपात आपण उपयोग करू शकतो, याचाही अभ्यास तिने केलेला आहे. अतिशय हुशार असलेली निजदेवी ती ज्यावेळेस समाजसेवा करायला निघालेली होती, ग्राउंड लेवलपर्यंत ते काम करत होती. एक उदाहरण सांगतो. काश्मीरमध्ये एका कुत्र्याचा पाय मोडलेला होता. त्या कुत्र्याकडे कुणीच पाहत नव्हतं. पाय मोडलेल्या अवस्थेत तो कुत्रा व्याकुळ होऊन पडला असताना निजदेवी त्या कुत्र्याकडे जातात. त्या कुत्र्याला कुरवाळून बाजूला घेतात. कुत्र्याचं पाय जे मोडलेलं आहे, वनस्पतीच्या त्या पालापाचोळाच्या रसापासून त्या कुत्र्याच्या पायावर त्या रसाचा आणि पालापाचोळा लावतात आणि त्याला पट्टी बांधून कुत्र्याच्या मोडलेला पाय दुरुस्त करतात किंवा नीट करतात. हे अतिशय उत्तम असं उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतं. 12व्या शतकामध्ये प्राणी मात्रावर सुद्धा दया करायला ह्या निजदेवीपासून, शरणांच्या संस्कृतीपासून सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. दया हेच धर्माचे मूळ आहे. मग फक्त दया हे मानवावरती दाखवावं का? प्रत्येक प्राण्यावरती सुद्धा आपण दया दाखवली पाहिजे. प्राणी हत्या करणे महापाप आहे. तसं त्या निजदेवीनं एक मूक प्राणी, कुत्र्याचा पाय मोडला असताना ती स्वतः त्याला झाडाच्या पालापाचोळा किंवा त्याच्या रसापासून औषधोपचार करून त्याला पट्टी बांधून ते नीट करते. एवढेच नव्हे, आज ज्यांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या धर्मपत्नी यांचाही आपल्याला अभ्यास आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करता करताना त्यांनाही कुष्ठरोग झाला आणि ते आपल्यातून निघून गेले. तसंच 12व्या शतकामध्ये सुद्धा हे निजदेवी कुष्ठरोग्यांची सेवा करत होत्या. त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची सेवा ते करत होते. मग हे काम या राजकन्याच्या आईवडिलांना किंवा काही काश्मीरमधल्या लोकांना आवडलेलं नाही. एक राजकन्या कुष्ठरोग्यांची सेवा करते, हे काय बरं वाटत नाही. ते नाखुश झालेले होते. परंतु तिने कधी आपलं काम सोडलेलं नाही. म्हणून रोग्यांना रोगमुक्त करणे, त्यांना वेदनामुक्त करणे, हेच काम
निजदेवीचं होतं. म्हणूनच दास बनून समाजाची सेवा करणे हेच दासोह आहे, अशी त्याची प्रवृत्ती, असं त्याची मानसिकता बनलेली होती. म्हणूनच मग डोंगर दऱ्यामधले फळापासून असेल, झाडांच्या मुळापासून असेल, झाडांच्या पालापासून असेल, ते औषधी वनस्पतीची माहिती वैद्यकशास्त्रामध्ये करून अनेक रोग्यांचे तिने प्राण वाचवलेले आहे. क्रियेविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना क्रिया नाही, असं तिचं फार मोठं एक मानसिकता बनलेली होती. आपण ज्ञान संपादन करायचं आणि त्या ज्ञान संपादनानुसार आपण क्रिया करायचं आणि क्रिया केल्यानंतर त्यामधून पुन्हा ज्ञान संपादन करायचं. म्हणजे एकमेकांचे ज्ञानानुसार क्रिया आणि क्रियानुसार ज्ञान यामधून अनुभव घेत आपण समाजसेवा करायचं, असाच तिचा अट्टहास होता. निजदेवीचं ज्या वेळेस कल्याण होऊन अनेक लोकांचा, सगळीकडे शरणांचा विचारमंथन होत होता, त्याच वेळेस ही निजदेवी राजकन्या कल्याणला आल्या. त्यावेळेस कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये त्यांचंही स्वागत करण्यात आलं. तल्लख बुद्धिमत्तेच्या, अतिशय राजघराण्यातल्या एखादी राजकन्या आलेली आहे म्हणल्यानंतर त्यांचंही तिथं कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये स्वागत करण्यात आलं. स्वागत केल्यानंतर अनुभव मंडपामध्ये घेतल्यानंतर एक तिथं नियमच होता की आलेल्यांना प्रश्नोत्तर करायचे, त्यांची वैचारिक पातळी जाणून घ्यायचं आणि त्यांना अनुभव मंडपामध्ये प्रवेश द्यायचा. मग त्या नियमानुसारच अनुभव मंडपाचे प्रथम पीठाधीश अल्लम प्रभू यांनी निजदेवीसोबत अनेक प्रश्नोत्तरे केले, वेगवेगळे तिचे मते विचारले. कारण काय, कोणासोबतही मैत्री करायची आहे, संबंध वाढवायचे आहेत, पाहुणचार वाढवायचा आहे, जवळीक करायचं आहे, तर त्यांची विचारशैली, त्यांचे मतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांची विचारधारणा जर योग्य नसेल तर अयोग्य विचारधारणेला योग्य मार्गावरती घेणं हेही गरजेचं आहे. म्हणून त्यांना प्रश्नोत्तर करायचे असतात, त्यांना विचारायचे असतात की तुम्ही हे सर्व काही स्वीकारता का, तुम्हाला हे सगळं काही बरं वाटतं का. कारण काय, ज्यावेळेस अनुभव मंडपामध्ये ते प्रवेश घेतल्या तर त्यावेळेस अल्लम प्रभू आणि निजदेवी या दोघांमध्ये प्रश्नोत्तर चालले. अल्लम प्रभू म्हणजे प्रभुदेवांनी निजदेवीला विचारले की आपल्या पतीचे नाव काय आहे. पहा, एक गंभीर प्रश्न आहे. निजदेवी पतीसोबत आल्या नव्हत्या, एकट्याच आलेल्या होत्या, त्यांचे पती काश्मीरमध्येच. मग अल्लम प्रभू निजदेवीला विचारतात की तुमच्या पतीचे नाव काय आहे. या प्रश्नावरती निजदेवी अल्लम प्रभूला विचारतात, मला माझ्या पतीचे नाव विचारणाऱ्या शरणांनी अगोदर आपल्या सतीचे नाव सांगावे. पहा किती गंभीर प्रश्न आहे हा. प्रतिप्रश्न त्यांनी विचारला की माझ्या पतीचे नाव सांगणाऱ्या शरणांनी अगोदर आपल्या सतीचे नाव सांगावे. अल्लम प्रभू पुढे बसलेले आहेत, ते एक साधू आहेत, साहजिकच आहे, त्यांचं लग्न झालेलं नसणार. हे सगळं काही जाणून सुद्धा त्या विचारतात की आपल्या सतीचे नाव काय आहे. लिंगायत संस्कृतीमध्ये एक वचन म्हणण्यापेक्षा एक पद्धत काय आहे, शरणसती लिंगपती. म्हणजे आपल्या हृदयावरती आपण स्वीकारलेला जो इष्टलिंग आहे तो आपला पती आहे. इथं कुठल्याही पुरुष किंवा स्त्री म्हणजे इथं लिंगभेद नाही. तो आमचा पती आहे, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल. आणि ही जी काया आहे, ही काया म्हणजे शरीर आहे, हे सती आहे. हे सती आणि पती असा भेदभाव न करता त्या इष्टलिंग स्वरूपी देवामध्ये आणि ह्या आपल्या कायामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही, लिंगभेद नाही, असा
शरणपती लिंगपती या तत्वावर आधारित तो प्रश्न होता. हे प्रश्न विचारल्यानंतर त्या निजदेवीचं प्रत्यक्षात ज्ञान सर्वांना कळून आले आणि तिथे त्या अनुभवमंडपामध्ये निजदेवीला प्रवेश देण्यात आला आणि अनुभवमंडपाचे सदस्य करण्यात आले. तिचे सर्वत्र गुणगान करण्यात आले की एक अनुभवी शरणी आमच्यामध्ये ती सामील झालेली आहे. किती चांगला आणि अतिशय उत्तम प्रकारचं प्रश्नोत्तराचा कारण कुठेही जरी असला, एकमेकांना प्रश्न विचारल्यानंतरच समोरच्यातल्या मनातलं सगळं काही आपल्याला कळून येतं. म्हणूनच अनुभवमंडपामध्ये शंका समाधान करण्यासाठी प्रश्नोत्तरं विचारली जातात. एखाद्याचं वचन लिहिल्यानंतर त्या वचनावरती चर्चा केली जाते आणि त्या चर्चेमधून ते वचन किती श्रेष्ठ आहे, चांगलं आहे, हे सगळं काही सिद्ध करून त्या वचनाचा स्वीकार केला जातो. हेच अनुभवमंडपाचा नियम आहे. आता आपण सुरुवातीपासूनच बघत आलेलो आहोत की निजदेवी राजकन्या, काश्मीरची राजकन्या निजदेवी, आणि आता तिला आपण ओळखतो की बोंता देवी म्हणून. कारण काय, बोंता देवी नाव निजदेवीचं बोंता देवी कसं झालं? आपण अनेक उदाहरणं अभ्यासलेले आहेत. अनेक शरणशरणींची नावे आपल्याला प्रत्यक्षात माहीत आहेत. उदाहरणात जर झालं, गुड्डापूर दानम्मा म्हणतो आपण. गुड्डापूर दानम्माचं नाव महादेवी होता. ती महादेवी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला, त्या बाकीच्या सर्व शरणांच्या विचाराला एकमत होऊन ज्या वेळेस तिचं मूळ गाव सोडून कल्याणला आली आणि तिथं फक्त येऊन दासोह करत होती, कायक करून भुकेलेल्यांना अन्न देत होती, हे सगळं कार्य पाहून महात्मा बसवेश्वरांनी, बसवण्णांनी या महादेवीचं नाव दानम्मा, दानशूर दानम्मा म्हणून ठेवले. म्हणूनच या महादेवीचं नाव, ज्या की सोमेश्वरांच्या धर्मपत्नी आहेत, सोमेश्वरांच्या धर्मपत्नीचं नाव महादेवी, जे की कायमचं दान करत गेले, तिथं काश्मीरमध्ये राहून दान करत गेले, ते काश्मीरमध्ये दानशूर शरणी हे दानम्मा म्हणून महात्मा बसवण्णांनी त्यांचं नामांतरण केलं. म्हणूनच आज घडीला गुड्डापूरमध्ये दानम्मा आहे. हे दानम्मा महात्मा बसवण्णांनी दिलेलं नामांतरण आहे. तसंच निजदेवी, ह्या निजदेवीचं नाव बोंता देवी झालं. हे कसं झालं आज आपण पाहणार आहोत. पहा, ज्या वेळेस काश्मीरची राजकन्या निजदेवी हे कल्याणमध्ये आली, कल्याणमध्ये अनुभवमंडपामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर एक मात्र खरं आहे, सत्य आहे की तिथं बसून कुणाला खायला मिळत नाही. प्रत्येक जण स्वतःचं काहीतरी कायक करायला पाहिजे. जसं की काश्मीरचा राजा महादेव भोपाळ आला आणि इथं मोळी विक्याचं काम करून गेला, काम करत होते आणि तेच काम मोळी विक्या केल्यामुळे, मोळी विकल्यामुळे मारे मोळी त्यांचं नाव आलं. हे सगळं काही कायकावर आहे. मग इथं बोंता देवी हे नाव निजदेवीचं पडला. मग बोंता देवी काय आहे? कारण काय, हे कायम स्वरूपात समाजसेवा करणारी, काश्मीरपासून रोग्यांना मुक्त करणारी, कुष्ठरोग्यांच्या सेवा करणारी, इथं येऊन सुद्धा हे निसर्गप्रेमी असलेली निजदेवी काश्मीरच्या सगळ्या परिसरात फिरत होती. तिथले वृक्षांचे काही औषधी वनस्पती जमा करत होती आणि इथे सुद्धा कल्याण नगरीमध्ये ती सर्वांची सेवा करायला सुरुवात केली. तर गरिबाची सेवा करणे आणि त्या गरिबाच्या सेवा करण्याच्या या कायकामध्येच ती कैलास मानायला सुरुवात केली. हे कायकाचं काम करत असताना एकदा एक अत्यंत गरीब स्त्री थंडीने कुडकुडत तिथं झोपलेली असताना स्वतःच्या अंगावरचं साडी काढून तिनं त्या गरीब स्त्रीला देते. तर याच्यावरून तिचं मन किती चांगलं आहे, समाजसेवा करायची तिची वृत्ती किती चांगली आहे हे कळतं. आणि ती ठरवते की आपण ह्या गरिबांना वस्त्र द्यायला पाहिजे. थंडीमध्ये ते
त्यांना काहीतरी पांघरून तयार करायला पाहिजे. म्हणून गावातल्या सगळे जुने कपडे घ्यायचे, जुने साड्या घ्यायचे आणि एकमेकाला जोडून त्याला शिवायचं, म्हणजेच गोधडी शिवायचं काम ते करायला लागले. गोधडी शिवायचं आणि गरिबांना द्यायचं, गोधडी शिवायचं आणि गरिबांना किंवा ज्यांना पाहिजे त्यांना विकायचं. हे कायक ह्या रुग्णसेवेसोबतच ती करायला चालू केली. म्हणजे आपल्याला असं कळतं की गोधडी शिवण्याचं काम आता ती करायला सुरू केली. राहिलेल्या फावल्या वेळात समाजसेवा, जसे की ते रुग्णसेवा करत होते, मग हे रुग्ण दुरुस्ती करत असताना, कुष्ठरोग्याची सेवा करत असताना, तर ही निजदेवी बोंता देवी झाली. आता बोंता म्हणजे काय हे सांगतो थोडक्यात. तेलुगूमध्ये बोंता म्हणजे गोधडी आहे. कल्याण नगरीमध्ये काश्मीरहून सुद्धा राजे महाराजे आणि अनेक शैव त्याचे विचारवंताचे आलेले होते. पूर्ण जगामधले लोक येत होते. तर साहजिकच आहे, तेलुगूमधील, तामिळनाडूमधील, हैदराबादमधील सगळीकडचे लोक या कल्याणमध्ये आलेले होते. मग तेलुगू बोलणारे या निज देवीला बोंते देवी म्हणायला चालू केली. कारण का, हे गोधडी शिवून द्यायला लागले म्हणून तिने बोंते देवी, ए देवी बोंते देवी म्हणून निज देवीचं नाव हे बोंता देवी झालं. गोधडी शिवणारी देवी, गोधडी शिवून गरिबांना दान करणारी, गरिबांना मिळेल त्या पैशामध्ये विकणारी आणि या प्रकारचं कायक करणारी, समाजसेवा करणारी ही देवी म्हणजे बोंते देवी. अशा प्रकारे निज देवीचं नाव बोंता देवी झालं. पहा, कायकावरून मिळालेलं नाव आहे. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या घरातले आई वडील असतील किंवा आपले गुरुवर्य असतील किंवा आपल्या परिवारातले वरिष्ठ लोक असतील, आपले नाव ठेवत असतात. हे त्यांनी दिलेलं नाव आहे. परंतु आपल्या स्वतःच्या कर्मानुसार मिळालेलं नाव किती श्रेष्ठ असतं आणि तेच नाव शेवटपर्यंत टिकतं. जसं निजदेवीचं नाव बोंता देवी झालं, जसं महादेवीचं नाव दानम्मा झालं, तर त्या प्रकारे हे निजदेवी बोंता देवी होऊन आम्हा सर्वांना एक चांगल्या प्रकारचं प्रेरणा देऊन गेलेली आहे. मग बोंता देवीचे वचन अतिशय कमी आहेत. कारण का, अनुभव मंडपामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर बोंता देवी वचन साहित्याचं निर्मिती केल्या. त्यांचं फक्त आणि फक्त 5 वचनं आपल्याकडे कर्नाटक सरकारकडे किंवा अन्य पुस्तकामध्ये फक्त 5 वचनं आपल्याला संग्रहित झालेल्या मिळालेल्या आहेत. तर गोधडी शिवणे, समाजसेवा करणे, नंतर मिळालेल्या वेळामध्ये ती वचन साहित्य अनुभव मंडपामध्ये येऊन बसून वचन साहित्य लिहिणे, त्या वचन साहित्यावरती चर्चा करणे, हे अतिशय उत्तम असं काम ती करत होती. तिला राजवाड्यात राजाची राणी म्हणून राहता आलं असतं, परंतु काश्मीर सोडून कल्याणमध्ये येऊन कुष्ठरोग्यांची सेवा करणं, फाटलेल्या कपड्यापासून गोधडी शिवणं आणि ती गोधडी विकून मिळालेल्या पैशामध्ये उदरनिर्वाह करणं, वनस्पतीच्या जडीबुटीपासून, पालापाचोळापासून औषधी निर्मिती करून रुग्णसेवा करणं, म्हणजे संपूर्णतः ह्याला जे म्हणतो आपण बेस ग्राउंड लेवलचे काम हे या राजकन्याने केलेलं आहे. काय गरज असेल, आज घडीला एखादे मंत्री असतील, मोठे मोठे नेते असतील, एखाद्या गावाला येत असताना आलिशान असे गाड्यामध्ये येत असतात. तिथला रोड कसा आहे हे पाहत नाहीत. आलिशान गाड्यामध्ये रोडचे धक्केसुद्धा, खड्ड्याचे धक्केसुद्धा बसत नाहीत. आल्यानंतर फक्त उद्घाटन करून जातात. त्याचं गोरगरीब जनता कशी असते, त्यांचं काय त्रास आहे, एकदा निवडून गेल्या की पुन्हा समजून पण येत नाही, विचारायलाही येत नाही. परंतु ही राजकन्या या ग्राउंड लेवलपर्यंत येऊन समाजसेवा करते, म्हणूनच त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे.
ही राजकन्या त्यांच्या वचनामध्ये एक प्रभावी असं, विद्रोही असं त्यांचे वचन आहेत. कारण काय, प्रत्येक शरणांनी आपलं परखड मत मानलेलं आहे आपल्या वचनामध्ये. प्रत्येकांचं कुठल्या तरी, काही जण अंधश्रद्धेवरती, काही जण जातीभेदावरती, काही जण लिंगभेदावरती, काही जण उच्च नीच याच्यावरती, प्रत्येकजण आपलं परखड मत निर्भीडपणे वचन साहित्याच्या आविष्कारातून मांडलेलं आहे. बोंता देवी सुद्धा ज्यावेळेस वचनं लिहिलेले आहेत, तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, स्त्री प्रतिष्ठा, श्रमनिष्ठा ह्या सगळ्या कर्तव्य सामावून घेतलेल्या वचन साहित्य त्या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या वचन साहित्यामध्ये बिडाडी हा शब्द आलेला आहे. आता बिडाडी म्हणजे काय, प्रत्येकाच्या वचन साहित्यामध्ये एक ठराविक आहे. जसं की चन्नमल्लिकार्जुना, शेवटी या निजदेवींचं बिडाडी आहे. तर बिडाडी म्हणजे काय, बंधनापासून मुक्त असलेला शिव. कुठल्याच बंधनामध्ये तो शिव नाही. बंधनापासून मुक्त असलेला शिव, परशिव म्हणजे बिडाडी असा त्याचा अर्थ होतो. ते त्यांचं एक असं सुंदर असं एक वचन मी आपल्या समोर सांगतोय. पहा किती सुंदर वचन आहे. 12व्या शतकामध्ये त्या वचन त्यांनी लिहिलेले आहेत. त्या वचनावरती चर्चा होऊन अनुभव मंडपाच्या सर्व सदस्यामध्ये त्या वचनाचा स्वीकार करण्यात आला आणि ते वचन आजपर्यंत आपल्याला प्रेरणा देऊन जातात. त्या वचनामध्ये जातभेद, लिंगभेद, वर्णभेद, कसल्याच प्रकारचा भेदाभेद नाही, अशी सर्व वचने ह्या शरणांनी लिहिलेली आहेत. त्यापैकी निजदेवींचं म्हणजेच बोंता देवीचं जातीभेद, अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था या सगळ्यांना धिक्कार करताना अत्यंत परखड असं मत त्यांनी मांडलेले आहेत. असं एक वचन मी आपल्या समोर या बोंता देवीचं मी वाचतो आहे. आपण त्यावरती चर्चा करणार आहोत. पहा काय म्हणतात त्यांनी त्या वचनामध्ये. गावातील अवकाश, गावाबाहेरील अवकाश, गावातील अवकाश, गावाबाहेरील अवकाश भिन्न असल्याचे म्हणता येईल का? गावातील ब्राह्मण अवकाश नि गावाबाहेरील अंत्यज अवकाश भिन्न भिन्न असल्याचे म्हणता येईल का? जिकडे पहावे तिकडे एकची अवकाश, जिकडे पहावे तिकडे एकची अवकाश, निर्मिलाने भीती, आतील बाहेरील असा नामभेद असे केवळ. कोठूनही हाक दिले तरी ओ देतोच बिडाडी, कोठूनही हाक दिले तरी ओ देतोच बिडाडी. बिडाडी म्हणजे परशिव, भयमुक्त असलेला शिव, माझा शिव. कुठूनही, बघा किती सुंदर असं वचन आहे. गावातील अवकाश आणि गावाबाहेरील अवकाश म्हणजे गावात राहण्याचा अवकाश आहे, आकाश आहे, ब्रह्मांड आहे, इथलं दिसणारं हवा आहे, पाणी आहे, निसर्ग आहे. हे गावाबाहेरचा अवकाश, हे दोन्ही भिन्न म्हणता येईल का? नाही, दोन्ही अवकाश सारखेच आहेत. गावातील ब्राह्मण अवकाश आणि गावाबाहेरील अंत्यज अवकाश. अगोदर काही लोकांना गावाच्या बाहेर वगैरे ठेवले जात होते. अंत्यज अवकाश म्हणजे इथले काही उच्च वर्णीय लोकांनी सानिध्यात राहणारा अवकाश आणि गावाबाहेर जे अंत्यज राहत होते त्यांचा अवकाश सुद्धा भिन्न म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. जिकडे पहावे तिकडे एकच अवकाश, सगळीकडे एकच अवकाश आहे. अहो तिथं जी हवा वाहते तीच हवा इकडे वाहणार आहे. पाऊस पडल्यानंतर तिकडे जे पाणी वाहणार आहे तेच पाणी इकडे असणार आहे. तिथं जी जमीन असणार आहे तीच जमीन इथं असणार आहे. तिथं जी सगळीकडे प्राणी वावरतात तेच सगळीकडे प्राणी इकडेही वावरत असणार. सगळीकडचा अवकाश सारखाच आहे. जिकडे पहावे तिकडे एकची अवकाश, निर्मिल्याने भीती, एकची आतील आणि बाहेर. हे आपण स्वतः मनाने केलेली भीती आहे की तो अवकाश चांगला आहे, हे खराब आहे. हे मनाची भीती आहे. हे नामभेद असे केवळ, हे फक्त नावाचा भेद आहे की तो
अंत्यज अवकाश आहे आणि मधलं ब्राह्मण अवकाश आहे, चांगला अवकाश आहे, गावातील अवकाश आहे, गावाबाहेरला अवकाश आहे. हे मनाची भीती आहे. दोन्ही अवकाश एकच आहेत. कुठूनही हाक दिली तरी ओ देतोच बिडाडी. तुम्ही बाहेर जाऊन हाक द्या महादेवाला, शिवाला, परशिवाला, भयभुक्त असलेल्या देवाला. तो देव तिथेही तुमचा ओ ऐकेल किंवा बोला म्हणेल. आणि इथे गावात राहून या अवकाशामध्ये सुद्धा त्याला हाक मारा. तो परशिव तुमच्या संकटकाळी तुम्हाला मदत करेल. असं या वचनामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपले शब्दांकन केलेलं आहे. किती छान आहे बघा. म्हणजे जाती, वर्ण, वर्गाच्या सगळ्या भिंती मानवनिर्मित भिंती आहेत. ह्या जातीपाती ह्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. कुठल्या देवाला, कुठल्या संताला माहीत होतं का की आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला येणार आहोत? तर या भेदाभेदाच्या भिंती भेदून निसर्ग समता प्रस्थापित करणे हाच खरा मानव धर्म आहे. निसर्ग एखादं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, नारळाचं झाड असेल, कधी म्हणलेलं आहे का आंब्याचं झाड, नारळाचं झाड की मी या ठराविक लोकांसाठीच मी आंबा देईन? प्रत्येक झाडांमधून ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन झाडामधून निघत असताना म्हणतो का की उच्चवर्णीयांसाठी या झाडातले ऑक्सिजन आहे किंवा कनिष्ठांसाठी दुसऱ्या प्रकारचा ऑक्सिजन आहे? ज्यावेळेस निसर्ग सुद्धा भेदाभेद करत नाही, तर आपण भेदाभेद करणारे कोण? म्हणून ह्या निज देवी, कोणता देवी सुद्धा म्हणतात की प्रस्थापित करणारे मानव धर्म, जे की निसर्ग समता प्रस्थापित करणारे, तोच खरा मानव धर्म आहे. बघा पुढे बोनता देवी सांगतात, आधुनिक पुरोगामी लोकशाही विचार ह्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांच्या अनुयायींनी या सगळ्या परंपरांचा स्वीकार करून स्वतःचं परकड मत मांडलेलं आहे. किती उल्लेखनीय कार्य त्यावेळेस आहे. आज घडीला आपल्या घरातील एखाद्या स्त्रीला बोलण्याचा अधिकार नाही. मंत्रिमंडळामध्ये एखाद्या स्त्रीला बोलण्याचा म्हणावा तसा अधिकार दिला जात नाही. आज घडीला 50% आरक्षण स्त्रीला देऊच म्हणतात. द्यायचा अधिकार शाश्वतपणे देऊ शकले नाहीत. अशा 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपामध्ये सुद्धा अक्क महादेवी असतील, काश्मीरहून आलेल्या महादेवी असतील, हे आज जे आपण बघतो बोनता देवी असतील, त्याच्यासोबत अनेक स्त्रिया, त्यांचा समावेश अनुभव मंडपाच्या सदस्यत्वामध्ये करण्यात आलेला होता. परखडपणे मत त्यांचे ते मांडले जात होते. हा एक प्रेरणादायी स्त्रियांसाठी ह्यांचा इतिहास आहे. या इतिहासमध्ये त्या अजरामर होऊन गेलेल्या आहेत. असे आमच्या ह्या बोनता देवी, हे त्यांचं अखेरचा श्वास हे कल्याण नगरीमध्येच ते सोडले. ज्यावेळेस कल्याणमध्ये वचन साहित्य टिकवण्यासाठी मोठ्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाला. वचन साहित्याच्या रक्षणासाठी कल्याण नगरीमधून अनेक शरणी वचन साहित्याचे गाठोडे डोक्यावरती घेऊन कल्याण सोडून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघून जात होते. तर आपण ही सेवा अशाच प्रकारे सगळेजण जर कल्याण सोडून गेले तर या कल्याण नगरीमधील लोकांची सेवा कोण करणार? म्हणून बोनता देवी तिथल्या रुग्णांची सेवा करत, तिथल्या गरिबांची सेवा करत त्या कल्याणमध्येच राहिल्या. रुग्णसेवेचा निर्धार स्वतःच्या श्वासाच्या शेवटपर्यंत करत राहिल्या. गोरगरिबांची सेवा करत कल्याण नगरीमध्ये तिथेच राहिल्या. आणि मोळिगे मारय्या त्यांच्या धर्मपत्नी महादेवी, त्यासोबतच निजदेवी म्हणजे बोनता देवी हे कल्याणपासून
थोड्याशा अंतरावर असलेल्या मोळकेरी या गावामध्ये, म्हणजे मोळगे महाराज तिथे जाऊन राहिल्या म्हणून त्याला मोळकेरी हे गावाचं नाव पडलं. आणि त्या ठिकाणी गुहेच्या स्वरूपात त्यांच्या आठवणी अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. ह्या वचन साहित्य प्रेमींनी, बसवप्रेमींनी, लिंगायत धर्मियातील प्रत्येक शरणांनी बसव कल्याणला गेल्यानंतर मोळीकेरी तिथे बाजूला गाव आहे आणि त्या गावामधील गुहेला आपण अवश्य भेट द्या. ते गुहा पाहिल्यानंतर तुम्हाला या सर्व काश्मीरहून आलेल्या मोळी मारया असतील किंवा बोंता देवी असतील यांचं इतिहास आपल्याला समजून येतो. तर जिज्ञासू वाचकांनी आपण जाऊन तिथे हे सगळं काही पाहावं हीच इच्छा आहे. म्हणजेच बोंता देवीचा अखेरचा श्वाससुद्धा कल्याण नगरीच्या परिसरात झाला आणि वचन साहित्याचे रक्षण करण्यासाठी अनेक शरणी कल्याणहून निघून गेले, म्हणून ते वचनाचं संरक्षण करू शकले आणि त्याच वचनांचं आज आपण अभ्यास करत आहोत. किती चांगले असे वचन, उत्कृष्ट असे वचन, अतिशय उत्तम असे वचन आपण इथे घेत आहोत. तर आजच्या या अनुभवमंडपाच्या सदरामध्ये मी काश्मीरहून आलेल्या राजकन्या निजदेवी म्हणजे बोंता देवी यांचं जीवनपट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जीवनपटामध्ये दिलेली माहिती हे कित्ता या पुस्तकातील ग्रंथातील पृष्ठ क्रमांक 201 तथा महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्ध केलेल्या मुंबई याच्या पृष्ठ क्रमांक 201 तसेच राजू चुबरे शरणजीवन दर्शन महाराष्ट्र बसव परिषद भालकी 2014 साली काढलेल्या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 165, त्यानंतर M.N. कलबुर्गी मराठी वचन जे लिहिलेले आहेत बसव समिती बेंगळूर यांच्याकडून 2012 साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामधून पान नंबर 362 आणि आमचे मित्र मार्गदर्शक गुरुवर्य भीमराव पाटील, प्राध्यापक भीमराव पाटील यांच्या पुस्तकामधून मी संग्रहित करून आपल्यासमोर या सगळ्यांचं वाचन, त्याच्यावरती विवेचन आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याहीपेक्षा आपल्याला माहिती जास्त असू शकते किंवा किंबहुना याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण जास्तीत जास्त माहिती सर्व शरणगणांचं आपण घ्यावं एवढीच इच्छा मी आजच्या या अनुभवमंडपाच्या सदराखाली आपल्या सर्वांना करतो. आणि जाता जाता सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की बसव जयंती जवळ येत आहे, सोबतच बसवेश्वरांचे वचन प्रत्येक घराघरापर्यंत पोचायला पाहिजे. बसव पुस्तकं, त्यांच्या वचनाची पुस्तकं प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात फोटो आहेतच, आता नाही असं कोणी नाही. जगाच्या पाठीवरती बसवेश्वर म्हणलं की लिंगायत आणि लिंगायत म्हणलं की बसवेश्वर एवढीच तुलना केली जाते. परंतु लिंगायत धर्म हा सर्वसमावेशक धर्म आहे. कुठल्या जातीचा किंवा कुठल्या वर्णाचा किंवा कुठल्या लिंगभेद न मानता स्वीकार केलेला न मानणारा धर्म असा हा लिंगायत धर्म आहे. याचीही माहिती सर्वांना द्यावं आणि शाश्वत विचारावरती वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून वचनाची निर्मिती केलेली आणि धर्मामध्ये समाविष्ट केलेला हा लिंगायत धर्म आहे. याचीही माहिती आपण सर्वांना द्या. शेवटी जाता जाता येणाऱ्या 2021च्या ह्या जनगणनेमध्ये आपण सर्वजण धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत धर्म असाच नोंद करून आपल्या खरी ओळख सर्वांना करून देण्यात यावं. आपणही प्रत्येकाच्या घरातल्या अशाच प्रकारचे नोंदी कराव्यात अशी मी विनंती करतो. आणि आजचा आपला हा अनुभवमंडपाचा सदरील कार्यक्रम
इथे मी संपवतो. शरणो शरण.